श्री स्वामी समर्थ. प्रत्येक झाड आणि वनस्पतीचे एक स्वतंत्र असे महत्त्व आहे. या वनस्पतीचे रूप, रंग, सुगंध, फळे आणि फुले हे सर्व वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित आहेत, कारण त्याचा प्रभाव भिन्न आहे. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने किंवा न केल्याने आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. हिरवीगार झाडे आपल्या जीवनात आशा आणि सौंदर्य आणतात. काही झाडे आपल्या घरात नशीब आणि समृद्धी आणू शकतात. शमी वनस्पती किंवा शमीचे झाड अशीच एक वनस्पती आहे. घरात फुले आणि झाडे लावण्यासाठीही वास्तुशास्त्राचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाड लावत असाल, तेव्हा त्या झाडाची वास्तूही पाहणे आवश्यक आहे. कारण वास्तूनुसार झाडे लावल्याने घरातील ऊर्जेवर परिणाम होतो. काय आहे शमी वृक्ष असण्याचे फायदे, धार्मिक महत्त्व, पौराणिक महत्त्व, त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार काय लाभ होतो, हे सगळं जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धार्मिक ग्रंथानुसार रामायण आणि महाभारत दोन्हींमध्ये शमी वृक्षाचा उल्लेख आहे. रामायणात भगवान श्रीरामांनी लंकायुद्धापूर्वी शमीची पूजा केली होती, तर अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी सुद्धा आपली शस्त्र एका कपड्यामध्ये गुंडाळून शमी वृक्षाच्या एका ढोलीत ठेवली होती. म्हणजेच पुराण काळापासूनच शमी वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तर दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेतात, त्याची प्रार्थना करतात. कारण शमी शमयेतम पापम असे संस्कृतमध्ये एक वचनसुद्धा आहे. शमीच्या झाडाचे महत्त्व एवढे आहे की गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये शमीची पानं वाहिली जातात. त्याचबरोबर दुर्गा मातेच्या पूजेतसुद्धा शमीच्या झाडाच्या पानांचा समावेश केला जातो. वास्तुशास्त्रानुसार सांगायचं तर घराभोवती शमी वृक्ष असल्यास घरात सकारात्मकता पसरते, नकारात्मकता घरापासून दूर राहते. घरात एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील शमी वृक्षाच्या लागवडीने दूर होतो. घरातल्यांना मनशांतीचा अनुभव येतो. शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती या वृक्षामुळे होते. त्यामुळे अर्थातच तणाव कमी होतो. घरातील हवेची गुणवत्ता वाढण्यासुद्धा हा वृक्ष मदत करतो. त्यामुळे निरोगी वातावरण निर्माण होतं. ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचं झालं तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड शनी ग्रहाशी संबंधित आहे. शनीची 7.5 शनी महादशा किंवा कुंडलीतील शनी ग्रहाची असलेली स्थिती यानुसार शमीच्या झाडाचे काही उपाय करायला सांगितले जातात. शमीच्या झाडाची नित्य पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते. तुम्हाला शनी दोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनी महाराजांना शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातल्या अडचणी दूर होतात. संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. त्याचबरोबर 45 दिवस रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. जर कोणाच्या विवाहात अडथळे येत असतील तर हा उपाय ते करून बघू शकतात. नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी सुद्धा शमी वृक्ष लावणे शुभ असते. जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर शमी वृक्षाचे दर्शन घेऊन बाहेर पडा, असंही सांगितलं जातं. असं केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला यश मिळतात. हे तर झालं ज्योतिषशास्त्र महत्त्व. पण आयुर्वेदानुसार सुद्धा शमी वृक्षाला महत्त्व आहे. उष्णतेमुळे होणारे विकार, डोक्यात होणारी आगपेन शमीच्या पानांनी कमी होते. शमीच्या झाडाच्या सालीचा लेप लावला असता संधिवातसुद्धा कमी होतो. असे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा
शमीच्या झाडाचे भरपूर फायदे आहेत. घरात शमीचं रोप नक्की कुठे, कधी, कसं लावावं ते आता बघूया. तुम्हाला जर शमीचं रोप लावायचं असेल तर ते तुम्ही विजयादशमीला लावलेलं चांगलं, किंवा एखाद्या शनिवारीसुद्धा लावू शकता. ही शुभ वनस्पती तुम्ही एखाद्या मातीच्या कुंडीतही ठेवू शकता आणि मुख्य दरवाजाजवळही ठेवू शकता. फक्त हे रोप लावल्यानंतर ते सुकणार नाही याची काळजी घ्या. आता बघूया शमीच्या झाडाची पूजा कशी करावी. घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावावा. भगवान शंकरांना सुद्धा शमीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते. रोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अवश्य अर्पण करावं. पूजापाठामध्ये सुद्धा या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी या वनस्पतीचे दर्शन घेऊनच बाहेर पडावं. त्यामुळे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आणि कामं होतं. या वनस्पतीची रोज पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वेदनाही नष्ट होतात. या वनस्पतीची पूजा केल्याने आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होतात, धनसंपत्ती वाढते. शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली याची एक पौराणिक कथासुद्धा आहे. मालव देशात गौरव नावाचे महाज्ञानी आणि तपोनिष्ठ ऋषी राहत होते. योग सामर्थ्याने त्यांना हवी ती वस्तू मिळवता येत असे आणि त्यांना शमी नावाची एक मुलगी होती. धम्य ऋषीचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले. एके दिवशी शौनक ऋषीकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागणपत्यभूषण ऋषी मुनींचा आश्रम लागला. त्यांच्या भाल प्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती. ती पाहून त्या दाम्पत्याला हसू आले. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यामुळे हे दोघेही वृक्ष झाले. पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यानंतर शमीचे वडील आर्व ऋषी आणि शौनक ऋषी यांनी घोर तपश्चर्या करून गणरायास प्रसन्न करून घेतले. शमी आणि मंदार यांना मानवदेह देण्याची देवाकडे प्रार्थना केली. परंतु भूषण ऋषी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही असे मानून गणपती बाप्पाने शमी आणि मंदार यांची कीर्ती दिवंगत होईल, लोक त्यांची पूजा करतील असा वर दिला. शौनक ऋषी यावर संतुष्ट झाले. पण आर्व ऋषी जे शमीचे वडील होते ते शमी वृक्षात प्रवेश करून त्यात अग्निरूपाने राहू लागले. म्हणून तर शमी वृक्षाला अग्निगर्भाशमी असं सुद्धा म्हटलं जातं. शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात. त्यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. गणपती बाप्पाला सुद्धा शमीपत्र प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या पूजेत ती नेहमी असावीत असं सांगितलं जातं. मंडळी, शमी हा राजस्थानचा राज्यवृक्ष आहे. राजस्थानातील बिश्नोई समाजासाठी तर हा वृक्ष कल्पवृक्ष आहे. तिथे त्याला खेजडी असं नाव आहे. संस्कृत शास्त्रीय ग्रंथामध्ये शमीला विशेष महत्त्व मिळालेलं दिसून येतं. आयुर्वेदामध्ये सुद्धा शमीचे ठळक औषधी गुणधर्म सुद्धा सांगितले आहेत. मग त्यामध्ये व्रण भरून येण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तसेच दाह शमवण्यासाठी शमीचा उपयोग होतो. इतकेच नाही तर शमीची फुले गर्भपात अवरोधक आहेत. शमीच्या गळून पडणाऱ्या सालीचे पीठ तयार करून त्याच्या भाकरीसुद्धा केल्या जातात. मंडळी, ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण नवग्रह सांगण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत. कुंडलीमध्ये शनीच्या स्थितीचा आपल्यावर थेट प्रभाव पडतो. हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होते असं मानलं जातं. आणि म्हणूनच शनिदोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने लाभ होतो असे सांगण्यात येते. तुम्हाला जर शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडांची पाने अर्पण करावीत. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात असं मानलं जातं. ज्यांच्या दारात शमीवृक्ष असतो त्यांना कधीही वास्तुदोष होत नाही. घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड तुम्ही लावू शकता.
कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावं आणि नियमितपणे पूजा करावी. या उपायाने शनिदोषातून नक्की मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. तुमच्या घरात जर शमीचे झाड नसेल तर येत्या पावसाळ्यात आपल्या घरासमोर शमीचे झाड नक्की लावा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.